बघा आपण इकडं हा प्लेन या टॉपिक लाईन आणि प्लेन मधला पुढचा पाठ आपण बघतोय. इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. याचा अर्थ बघा, जर आपण एखादा प्लेन स्पेस मध्ये घेतलं, स्पेस मध्ये म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस असा विचार केला. समजा अशा रीतीनं एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, इथं झेड ऍक्सिस घेतलेला आहे, इथं ओरिजिन घेतलं एक्स वाय प्लेन. आणि प्लेन हे जे आहे ते इथं दाखवतो. हा प्लेनचा पोर्शन आहे, स्पेस मध्ये असणारा हे प्लेन आहे. आणि हे जे प्लेन आहे इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म, हे नॉर्मल कुठून असणार आहे? तर इथं बघा, द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म इज r बार डॉट n कॅप दिलेला आहे इज इक्वल टू p. तर आतापर्यंत जे बी वेक्टर इक्वेशन बघितले प्लेनच्या बाबतीत ती नेहमी अशी असायची, r बार डॉट n बार इक्वल टू a बार डॉट n बार. r बारच्या शेजारी नॉर्मल असावे लागते. तर इथं या प्लेन मध्ये नॉर्मल दिसत नाही. बरोबर आहे का? नॉर्मल आहे का? नाहीये. पण तरी सुद्धा इथं n कॅप दिले. तर हे n कॅप म्हणजे काय? तर या ओरिजिन पासून हे प्लेन किती अंतरावर आहे ते काढण्यासाठी आपण इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. असा या खालून असं परपेंडिक्युलर ON परपेंडिक्युलर टू द प्लेन. बरोबर आहे का? आपल्याला लक्षात येतं की ओरिजिन पासून हे प्लेन एवढ्या अंतरावर आहे, ON एवढ्या अंतरावर. पण ही जी लेंथ आहे आपण त्याला P सपोज करूया. बरोबर, किती अंतर आहे? P. तर ते सांगितलंय बघा, P म्हणजे काय? P is the length of perpendicular from origin to the plane. आणि n cap is a unit vector along normal. नॉर्मल म्हणजे इथं ही दिसणार आहे की नाही ती ON, ही नॉर्मल टू द प्लेन. बरोबर आहे. आणि त्यामुळं आता याचं इक्वेशन हे जे आलंय r बार डॉट n cap इक्वल टू p, ते कसं आलं असेल त्याचा जरा थोडक्यात आपण विचार करूया. हे प्लेन कुठे आहे? स्पेस मध्ये आहे. त्यामुळे आपण सुरुवात करूया. कन्सिडर अ प्लेन इन अ स्पेस. बरोबर आहे का? स्पेस मध्ये असणारं कोणतंही एक प्लेन आपण घेतलेलं आहे. आता स्पेस मध्ये आहे, निश्चितला पहिल्यामध्ये आपण डोक्यात विचारायचो की हा ओरिजिन पासून किती अंतरावर हा पहिला प्रकार आहे. बरोबर आहे. स्पेस मध्ये असू द्या, पण ओरिजिन पासून किती अंतर, डिस्टन्स आलाच नाही यामध्ये. त्यामुळे आपण ड्रॉ ON परपेंडिक्युलर टू द प्लेन. बरोबर का? ON परपेंडिक्युलर टू द प्लेन आपण काढलेला आहे. आणि याची लेंथ अर्थातच इथं P मानलेली आहे. लेंथ ऑफ ON इज इक्वल टू काय? P मानलेला आहे. बरोबर आहे. आता या ON वरचा जो युनिट वेक्टर आहे, ON हा वेक्टर आहे, सध्या एक प्लेन नाहीच आहे असं धरा. मग फक्त एक अशी लाईन दिसणार आहे आणि त्याचा युनिट वेक्टर हा नेहमी n कॅप मानला जातो. बरोबर आहे. लेट n कॅप बी द युनिट वेक्टर अलॉंग ON. बघा या ON वरती जो युनिट वेक्टर आहे त्याला काय मानलेलं आहे आपण? n कॅप. आणि त्यामुळं ON बार बघा वेक्टर तयार झाला. ON बार वेक्टर रिप्रेझेंट कसा करतात? तर संपूर्ण याची असणारी लेंथ, संपूर्ण याची लेंथ किती आहे? P मल्टिप्लाय बाय युनिट वेक्टर. आणि याला नंबर आपण 1 देऊया. हे ON बार आपण रिप्रेझेंट केलेला आहे. पण त्यामध्ये सुद्धा अजून अनेक शक्यता आहेत. समजा एखादा प्लेन ओरिजिन पासून एवढ्या अंतरावर, काही अंतरावर, समजा 5 मीटर अंतरावर आहे. मग 5 मीटर अंतरावर सुद्धा अनेक शक्यता अशी असणार आहेत. त्यातलं कुठलं फिक्स असणार आहे ते दाखवण्यासाठी n सोडून अजून कोणता तरी एक पॉइंट इथं घेऊया, समजा कॅपिटल R. बरोबर काय? पण हे n सोडून कुठे घे? या बाजूला घ्या किंवा या बाजूला घ्या. म्हणजे टेक एनी पॉइंट कॅपिटल R
कॅपिटल आर इन द सेम प्लेन अदर दॅन एन. ते इथं म्हणूया टेक कॅपिटल आर की ज्याचा पोझिशन वेक्टर काय स्मॉल आर बार बी एनी पॉइंट ऑन प्लेन अदर दॅन कुठला सांगा बरं अदर दॅन कॅपिटल एन. एन सोडून कोणताही घ्या आणि मग हे असं जॉईन करूया, हे जॉईन करूया आणि हे सुद्धा जॉईन करूया. बरोबर आहे. आणि असं केल्यामुळं हा इथं ट्रायंगल तयार झाला. बरोबर का. आणि ट्रायंगल तयार झाल्यानंतर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर्स इथं आपण अप्लाय केला तर आता बघा याच्या पुढचा भाग इथून जाणार हा असा वेक्टर, इथून जाणार हा असा वेक्टर, हे आर बार मानलेलंच आहे आपण. बरोबर आहे. त्यामुळं इन ट्रायंगल ओ एन आर या ओ एन आर मध्ये ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर्स अप्लाय करू. सांगा बरं ओ पासून एन कडे जाणारा वेक्टर ओ एन बार प्लस एन आर बार इज इक्वल टू ओ आर बार. आता ओ एन बार किती आहे याचं उत्तर इथे काढलंय बघा. P into n cap plus nr बार इक्वल टू हे r बार मानलेला आहे o r बार आपण सपोज केलेलं असल्यामुळे म्हणजेच nr बार इक्वल टू r बार मायनस p into n cap याला नंबर 2 दिला. तर पुढे काय करायला पाहिजे बघा होता हे नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. Now ON bar is perpendicular to the काय येणार आहे plane. ON bar is perpendicular to the plane आणि याचाच अर्थ असा ON bar is perpendicular to the plane वर असणारा वेक्टर NR bar. आणि इथून पुन्हा आपल्या वेक्टर टॉपिक मध्ये गेलो. दोन वेक्टर परपेंडिक्युलर असल्यास त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असणार. त्यामुळे ON बार डॉट NR बार इक्वल टू 0. आणि इथं आपण आता मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये रूपांतरण करत गेलो तर शेवटचं उत्तर आपल्याला हे येतंय का हे आपल्याला चेक करायचं आहे. R बार डॉट n कॅप इक्वल टू p यायला पाहिजे. ON बार किती आहे बघा बरं इथं p into n cap dot with आणि nr बार चं उत्तर आहे 2 मध्ये आहे बघा r बार minus p into n cap equal to 0. This is from result first and काय second. आता मला सांगा ह्या रिझल्ट मध्ये p हे काय आहे. p हा नंबर आहे 3 4 5 का बरं x y z पासून किती अंतरावर हे प्लेन आहे हा नंबरच आहे ना. मग p हा नंबर आहे आणि मॅथमॅटिशियन रूल नुसार समजा हे 5 असतं तर 5 मल्टिप्लाय बाय n कॅप झाला असता. समजा 7 असतं 7 मल्टिप्लाय बाय n कॅप मग तो नंबर आहे तो 0 वर पाठवा 0 बाय दॅट पर्टिक्युलर नंबर. म्हणजे पुढच्या स्टेपला p लिहू नका कारण 0 बाय p दिसणार आहे उत्तर 0. पुढची स्टेप अशी दिसेल फक्त n कॅप डॉट विथ r बार मायनस पुन्हा p into n cap dot n cap equal to 0. काय केलं लक्षात आलं का बघा p इकडे पाठवल्यानंतर फक्त n cap शिल्लक राहील. त्या n cap ला आत मल्टिप्लाय करा n cap dot with r bar मायनस p into n cap dot n cap equal to 1. आता p लिहिलेला नाहीये पण n cap dot n cap याचा अर्थ वेक्टर टॉपिक मध्ये दिले बघा. हे पहा a बार डॉट a बार याचा अर्थ काय असतो याचा अर्थ मॉड्युलस a बार चा स्क्वेअर. तसं इथं n कॅप डॉट विथ पुन्हा n कॅप याचा अर्थ काय असणार आहे इथं लिहितो n कॅप डॉट r बार मायनस p इनटू मॉड्युलस n कॅप चा स्क्वेअर इक्वल टू 0. पण n कॅप म्हणजे काय इट इज अ युनिट वेक्टर. n कॅप चा अर्थ काय युनिट वेक्टर की त्याची लेंथ 1 असते 1 चा स्क्वेअर काय फक्त 1 असणार आहे. म्हणजे n कॅप डॉट विथ r बार मायनस p इक्वल टू 0.
बरोबर. आणि हा मायनस पी फक्त या बाजूला शिफ्ट करा. एन कॅप डॉट विथ आर बार इक्वल टू पी. अजून एक आपल्याला नियम माहित आहे, हे पहा, ए बार डॉट बी बार याचाच अर्थ बी बार डॉट ए बार. तसं एन कॅप डॉट आर बार याचाच अर्थ काय, आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी. and this is required equation of plane in normal form. लक्षात आलं. आर बार च्या शेजारी एन कॅप आहे, एन बार नव्हे, बरोबर आहे, इज इक्वल टू पी. आणि शेवटी मला दिस इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. इथं हा तुमचा थेरम पूर्ण झालेला आहे. घ्या बरं. इक्वेशन ऑफ प्लेन हे जे सांगितलेलं आहे पुन्हा मी एक्सप्लेन करणार आहे. या प्लेनचा हे जे थेरम आहे याचा अर्थ मी पुन्हा एक्सप्लेन करतोय. बघा, एक्स वाय झेड ऍक्सिस असा असेल. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस ओरिजिन इथे आहे. एखादा प्लेन समजा मी असं काढलं तर अर्थातच हे प्लेन ओरिजिन पासून किती अंतरावर आहे हे महत्वाचं आहे. आणि ते अंतर मोजण्यासाठी मी इथं परपेंडिक्युलर असं ड्रॉ करतो. ON परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि हे जे ON परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे त्याला त्याची लेंथ आपण p सपोज केली आणि याच्यावरचा युनिट वेक्टर आपण n कॅप मानला तर याचं इक्वेशन असतं r बार डॉट n कॅप इक्वल टू p. r बार डॉट n कॅप इक्वल टू p. आणि हे इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म असतं. आता हे इक्वेशन कसं तयार झालं तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, हे प्लेन हे स्पेस मध्ये आहे असं मानलं जातं. कन्सिडर अ प्लेन इन अ स्पेस. स्पेस मध्ये आहे म्हटल्यानंतर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. तेच दुसरं वाक्य आहे बघा, ड्रॉ ON परपेंडिक्युलर टू द प्लेन. बरोबर आहे का. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला याची लेंथ कळाली किती आहे ती लिहायची ON इक्वल टू p. आता ON इक्वल टू p जॉमेट्रीच्या नियमानुसार झालं. पण तो वेक्टर रिप्रेझेंट करायचा असेल तर ON बार इक्वल टू, इथं फक्त ON आहे तर वेक्टर रिप्रेझेंट करतोय. ON बार इक्वल टू प्रत्यक्ष त्याची लेंथ मल्टिप्लाय बाय त्याच्यावरचा युनिट वेक्टर. युनिट वेक्टर हा हे जे आहे ना, युनिट वेक्टर छोटे छोटे असे पार्ट करायचे आणि प्रत्येकाचे n कॅप, हा दुसरा n कॅप, हा तिसरा n कॅप, चौथा n कॅप असे n कॅप युनिट वेक्टर झाले p n कॅप. इथपर्यंत आपण आलो. आता काय करूया, हा n सोडून कोणताही एक पॉइंट कॅपिटल R त्याच प्लेन वरचा घ्यायचा आणि हे याच्याशी जॉईन करा, इथं जॉईन करा आणि हे असा एरो येईल, इथं असा एरो येईल आणि इथं असा एरो, ट्रायंगल तयार होईल. तेच मी लिहिलंय. टेक एनी पॉइंट कॅपिटल R other than n on the same plane other than n. आणि अशा रीतीने ट्रायंगल तयार झाला. या ट्रायंगल साठी फक्त वेक्टरचा रूल वापरूया. ट्रायंगल ऑफ वेक्टर्स ON, NR आणि OR हे ऍडिशन प्रॉपर्टी असते. ON म्हणजे काय, ON चा अर्थ इथं आपण काढलाय. ऍक्च्युअली ON नव्हे तर ON बार आहे तर त्यामुळे P into n कॅप हे NR बार तसंच आणि OR बार म्हणजे स्मॉल r बार. R हा याला जॉईन केलाय. NR बार की ॲज इट इज, R बार हे इकडे शिफ्ट केलं, याला नंबर 2 द्या. परंतु आता मेन पॉइंट आपण ओळूया. ON हे बघा, ON is perpendicular to the plane. सांगतात ना, कारण नॉर्मलचा अर्थ परपेंडिक्युलर स्वरूपात असणार. ON is perpendicular to the plane. पण या प्लेन वरतीच येणार आहे त्यामुळे ON is perpendicular to NR bar. NR bar म्हणूया. ON बार परपेंडिक्युलर टू NR bar. पण दोन वेक्टर आता परपेंडिक्युलर आहेत म्हणजे त्यांचा डॉट प्रोडक्ट 0. ON बार डॉट विथ NR बार इक्वल टू 0. आता ON बार म्हणजे काय याचं उत्तर आपण काढलंय बघा, P n कॅप. इथं P into n कॅप डॉट विथ NR बार म्हणजे काय इथे काढलंय बघा, NR बार R बार मायनस P n कॅप इक्वल टू 0. P हा नंबर आहे, हा P हा नंबर 0 कडे जाणार, पुढच्या स्टेपला P राहणार नाही.
नंतर आता एन कॅप ने याला मल्टिप्लाय करा, एन कॅप डॉट विथ आर बार मायनस पी इंटू एन कॅप डॉट एन कॅप इट इज 1 नाही टाकला तरी चालेल इक्वल टू 0. पी ला फक्त तिकडे शिफ्ट करा म्हणजे एन कॅप डॉट विथ आर बार इक्वल टू पी म्हणजेच आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी. दिस इज रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. लक्षात आलं? हा अतिशय महत्त्वाचा थेरम आपण प्रूव्ह केलेला आहे. याच्यानंतर काय रिमार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत ते रिमार्क्स लिहून घ्या. रिमार्क नंबर फर्स्ट हे लिहून झाले मी तिथे दिले. रिमार्क नंबर फर्स्ट आपण रिमार्क बघणार आहे. The equation of plane r bar dot n bar equal to a bar dot n bar can be represent in normal form. Can be represent in normal form. आता बघा कॅन बी रिप्रेझेंट आतापर्यंत प्लेन या टॉपिक मध्ये प्लेनचं इक्वेशन आता असं सांगितलंय आर बार च्या शेजारी काय असतं नेहमी नॉर्मल इज इक्वल ए बार डॉट नॉर्मल. दोन्ही बाजूला नॉर्मल दिसते आतापर्यंतच्या थेरम मध्ये सांगितले. पण आता जो थेरम बघितला तो असा आहे आर बार च्या शेजारी एन कॅप आहे आणि इकडे फक्त पी आहे. या इक्वेशनचं रूपांतर यात करता येईल का? तर करता कसं करायचं बघा. इथं आर बार ऍज इट आहे, एन बार च्या शेजारी काय पाहिजे एन कॅप. हे कसं करायचं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. एन कॅप कसं फाइंड करायचं एन बार यस बघा जरा ए कॅप इक्वल टू फॉर्म्युला जरा बघा. ए कॅपचा फॉर्म्युला काय बघा ए बार अपॉन मॉड्युलस ए बार बरोबर का. तसं इथं एन बार एन बार च्या खाली मॉड्युलस एन बार झालं तर आपोआप तिथं एन कॅप तयार होते. म्हणून बघा कॅन बी रिप्रेझेंट इन नॉर्मल फॉर्म बाय डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय मॉड्युलस एन बार. आणि म्हणून या दोन्ही बाजूला डिवाइड करूया. आर बार डॉट एन बार अपॉन मॉड्युलस एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार अपॉन मॉड्युलस एन बार. असं लिहिल्यामुळं एवढ्याला तुम्ही एन कॅप म्हणू शकता. आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू ए बार डॉट एन कॅप. ए बार हा वेक्टर आहे, हा सुद्धा वेक्टर आहे, त्याची व्हॅल्यू काहीतरी नंबर येणार आहे तो समजा आपण p मानला. लेट बी सपोज इक्वल टू p म्हणजे आर बार डॉट एन कॅप इक्वल टू p. आणि अशा रीतीने हे एक्झाम्पल इथं तुमचं पूर्ण झाले. पहिला रिमार्क इथला तुमचा पूर्ण झालेला आहे. आणि या रिमार्कच्या वर आधारित आपण जो सीईटी ला प्रश्न विचारला जातो तो आपण इथं कव्हर करू शकतो. तो कोणता जरा बघा. याच्या अगोदर प्लेनची इक्वेशन बघितलेली होती बघा. मी एक अंदाज घेतोय आर बार डॉट 2i कॅप प्लस j कॅप प्लस 3k कॅप इज इक्वल टू बघा आर बार डॉट हे एन बार आहे बरं का एन कॅप नव्हे. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू 10 समजा असं दिलं. आता हे प्लेनचं इक्वेशन आहे. आता मला सांगा हे जे प्लेनचं इक्वेशन ते ओरिजिन पासून किती अंतरावर असेल असा प्रश्न असतो. फाइंड द डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम ओरिजिन. आणि आत्ताचा थेरम तोच तरी होता. हे पहा हे इक्वेशन आपल्याला या स्वरूपात लिहिता यायला पाहिजे. आर बार इथं आहेच एन कॅप पण इथं एन कॅप नाही येतं एन बार आहे बरोबर आहे का. म्हणजे हे जे आहे ना हे काय आहे एन बार आहे. प्रश्न कसा असेल फाइंड द डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन. प्रश्न तयार करूया. फाइंड द डिस्टन्स ऑफ द प्लेन. कोणतं प्लेन हे फ्रॉम द ओरिजिन.
फ्रॉम द ओरिजिन असा प्रश्न तयार झाला. उत्तर बघा. इक्वेशन ऑफ प्लेन इज r bar dot 2i cap plus j cap plus 3k cap is equal to 10. याला नंबर 1 लिहूया. हे काय n cap नव्हे तर n bar आहे बरं का. हा हियर n bar equal to 2i cap plus j cap plus 3k cap. आपल्याला डिवाइड कशाने करायचं आहे. n cap ने डिवाइड करायचं आहे. therefore मॉड्युलस n bar आपण काढूया. डिवाइडिंग बोथ द साइड बाय मॉड्युलस n bar ना. मग n bar आहे मॉड्युलस n bar अगोदर काढूया. अंडर रूट 2 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर. आयजेकेच्या शेजारचे नंबर असतात 2 1 3 त्याचा स्क्वेअर करायचा असतो. मॉड्युलस काढताना माहिती हे 4 5 आणि इथं 9 किती होणार आहे रूट 14. म्हणजे दोन्ही बाजूला रूट 14 ने डिवाइड करायला पाहिजे. इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा बरोबर आहे. डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय बोला रूट 14 म्हणजेच r bar dot 2 by root 14 I cap 1 upon root 14 j cap plus 3 by root 14 k cap equal to 10 upon root 14. आता हे तुमचं n cap झालं. comparing with r bar dot n cap equal to p, we get बोला p equal to काय p equal to 10 upon root 14. आणि इथं तुमचं उत्तर पूर्ण झालेलं आहे. म्हणजे ते प्लेन ओरिजिन पासून किती अंतरावर असेल तर 10 upon root 14. आणि हा प्रश्न जर सीईटी ला विचारला तर कमी वेळेत कसं उत्तर काढायचं बघा. शेवटचा नंबर किती आहे 10 upon अंडर रूट याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर. बरोबर आहे का. पटकन उत्तर मिळतं. तर अशा रीतीने आपण नॉर्मल फॉर्म हे प्लेनचे इक्वेशन बघितलेलं आहे. ठीक आहे. इथं आपण